आपण ब्रह्मसूत्राच्या चौथ्या पादातील म्हणजे हा फलाध्याय आहे. या फलाध्यायातल्या पहिल्या भागाला सुरुवात केली आहे. त्यामधली आता आपली जवळजवळ 11 सूत्र झाली आहेत. एकूण सूत्र 19 आहेत. आपण आता आज 8 दिवस झाले, पण आपण त्याच ठिकाणी थांबलो आहोत. याचं कारण असं की यामधला विषय खूप आपल्या दैनंदिन साधनेशी निगडीत आहे आणि साधनेमध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींचं विवरण त्यांनी त्यात केलं आहे. आपल्याला बाकीच्या गोष्टींशी काही मतलब नाही, म्हणजे चुकीचं ध्यान कोण शिकवतं, कसं शिकवतं, काय करतं, त्याचा विचार आपण करावा का करू नये, त्याच्या फार बारकाव्यात जायचं कारण नाही. जाता जाता जो विषय समोर सहज येईल त्याच्याबद्दल जे काही मांडायचं तेवढंच मांडावं. परंतु वैयक्तिक साधनेला बसल्यानंतर ज्या अडचणी सुरू होतात आणि त्या अडचणींच्या मधून आपल्याला आपलं ध्यान कसं लावावं, नामावर असो किंवा श्वासोश्वास प्राणायामावर असो, पण त्या ध्यानाच्या संदर्भामध्ये आपण काय काय कटाक्ष सांभाळावा त्याविषयी आपण कालपासून बघतोय की अडचणी कशामुळे निर्माण होतात. जितका बॉडी डायलॉग वाढेल, जितका मन आणि बॉडी डायलॉग वाढेल, जितकं निसर्ग आणि आपली बुद्धी यांच्यामधली इंटरॅक्शन वाढेल, या सगळ्याचे लाभ ध्यानाला होतात. या सगळ्याचे लाभ आपल्या उपासनेला होतात. कारण या प्रत्येक गोष्टीमधून आपण शिकत असतो. आपण म्हटलं तसं मांडी घालून खाली बसलो किंवा आपल्याकडे पूर्वी पद्धत होती की जमिनीला कान लावून बघायचं, ऐकायचं, काय ऐकू येतं. असं लोक म्हणतात की घोड्याच्या टापांचा आवाज ऐकू येतो. घोड्याच्या टापांच्या आवाजासारखा आवाज आपल्याला पृथ्वीतून ऐकायला येतो. हा एक डायलॉग आहे. भूतत्वाशी किंवा पृथ्वी तत्वाशी केलेला एक सुसंवाद आहे. त्या सुसंवादामधून आपल्या रोजच्या आसनामध्ये सुद्धा बसल्याबरोबर हे जे बहिर्ध्यान आपण प्रत्येक वेळी 2-3 दिवस आज आपला विषय चालू आहे, त्यामध्ये या बहिर्ध्यानामध्ये पृथ्वी तत्व, आपतत्व, ऊर्जा म्हणजे आपलं रूपतत्व किंवा रूप हा तन्मात्र म्हणाल तर अग्नितत्व, वायुतत्व, स्पर्श आहे. प्रत्येक क्षणी आणि सर्वदूर स्पर्श आहेच आहे. जसा आपण म्हणतो की आकाश हा तन्मात्र सूक्ष्म आहे, तसाच आकाशानंतरचा तन्मात्र स्पर्श आहे. त्यामुळे स्पर्श सुद्धा सूक्ष्मच आहे. आपण बघा, कानाच्या पडद्याला शब्दाचा स्पर्श झाल्याशिवाय शब्द ऐकायला येत नाही. त्यामुळे आपल्या सगळ्या संवेदनांच्या मध्ये सगळ्यात जास्त बोलकी संवेदना जर डोळ्याची आहे असं म्हटलं, कारण आपल्या शरीरामधलं आपल्या चैतन्याचं सगळ्यात मोठं चिन्ह डोळेच आहेत. डोळेच जगाशी डायलॉग करतात. पण या 5ही तन्मात्रांचा डायलॉग आपल्याला अगदी सूक्ष्मतेने करता आला तर तो विचारात घेतला आपण तर आपल्या असं लक्षात येतं की डोळ्याला पाहायचं म्हटलं तरी डोळ्याच्या पटलावरती ती प्रतिमा स्पर्शते. ती स्पर्शते तेव्हा ती प्रतिमा आमच्या डोळ्यात दिसते. सगळं समोर आहेच, जोपर्यंत त्याचा स्पर्श आमच्या पटलाला होत नाही, नेत्रपटलाला, तोपर्यंत आम्हाला दर्शन नाही. म्हणजे एक विचारांनी लक्षात घेत राहावं की ही सगळी स्पंदनं आहेत. या सगळ्या स्पंदनांचा आम्ही अनुभव घेत असतो. हे आकाश तत्व आहे. हे जसं बाहेर भरून राहिलेलं आहे तसं ते अंतर्यामी भरून राहिलेलं आहे. आमच्या देहातही आकाश तत्व आहे. आकाश तत्व असल्याशिवाय स्पर्शाची जाणीव होणारच नाही. कारण आकाशामध्येच वायूचं संचरण आहे, आकाशामध्येच वायूला गती आहे आणि त्यामुळे आकाशामध्येच जी हालचाल आहे ती हालचालच आम्हाला स्पर्शाच्या रूपाने अनुभवायला मिळते. रूप आहे आम्हाला डोळ्यांनी दिसतं, ते आम्हाला स्पर्शाने दिसतं. स्पर्श कशामुळे दिसतो? आकाशामुळे कळतो. या प्रत्येक तत्वाचा आम्ही विचार, या प्रत्येक तत्वाचा आम्ही अनुभव स्पंदन आहेत
त्या नादाची स्पंदन आहेत. उत्तम गाणं आहे, उत्तम भजन आहे, उत्तम नामस्मरण आहे. आणि बाकीचं कशाला, जसं संतांनी म्हटलंय तसं तन तंबुरा तार मन. शरीर हाच आधी तंबोरा आहे आणि मन ही त्याची तार आहे. छेडता येते का? आम्हाला जर ती छेडता आली तर आम्हाला त्या तारेवरती उत्तम आनंदाचं गीत गाता येईल. आणि सगळ्या संतांनी सांगितलंय मन करारे प्रसन्न. मनाला प्रसन्न ठेवण्यासारखं दुसरं परमेश्वराच्या कृपेचं स्वरूप नाही. प्रसादस्तु प्रसन्नता. अंतःकरणाची प्रसन्नता हाच ईश्वराचा प्रसाद आहे. 24 तास आमचं मन जर प्रसन्न आहे तर असं समजावं की ईश्वराची कृपा आहे आमच्यावरती. त्याशिवाय मन प्रसन्न राहणारच नाही. आणि त्यामुळे ह्या सगळ्याला आवश्यक काय आहे? या सगळ्याला आवश्यक आकाशतत्व आहे, त्याच्या ठिकाणचं स्पंदन आहे. स्पर्शतत्व आहे. प्रत्येक स्पर्श, वातावरणातला आम्हाला होणारा प्रत्येक स्पर्श हा आम्हाला अनुभूती देऊन गेला पाहिजे. निसर्गाशी गो बॅक टू नेचर, डायलॉग विथ द नेचर, इन ट्यून विथ द नेचर. काय अर्थ आहे त्या सगळ्याचा? त्या सगळ्याचा अर्थ हाच आहे की निसर्गाशी जे तादात्म्य आहे ते ह्या पंचमहाभूतातून आहे. आणि जितकं हे तादात्म्य काय आहे, हे कशा करता? हे एवढ्याच करता की मनामधली जी सगळी जळमट आहेत ना, विकल्पाची, कुतर्काची, वाईट विचारांची, ती जळमट जर दूर जायची असतील तर मन व्यापक झालं पाहिजे, मन सूक्ष्म झालं पाहिजे, मनाचे विषय बदलले पाहिजेत. आणि मनाला जे विरोधाभासात्मक आपण बोलू आता की निर्विषय विषयाचा आनंद वाटला पाहिजे. की ज्याला विषय नाही असा विषय, ज्याला विषय नाही असा विषय, आपण आता बोललो तसं आकाशतत्व काय विषय आहे? आकाशतत्व काय आपला बहीण आहे का, भाऊ आहे का, आपली आई आहे का, वडील आहेत? कोणी नाही आहे. निसर्ग आहे. स्पर्श कोण आहे? कोणी नाही आहे. पण तो इतका व्यापक आहे की तो स्पर्श आपल्याला, त्याच्याकरता एक गोष्ट सांगायची, व्यवहारात येऊ आपण ध्यानामधून. नाथ महाराजांच्याकडे म्हणजे पैठणला कायम ते प्रवचन करत असत, पुराण सांगत असत. पुराण सांगायला बसले सकाळी आणि नाथ महाराज म्हणजे काय, अत्यंत शांत, त्यांना शांती ब्रह्म असंच म्हटलेलं आहे. वाणी अगदी गंगेच्या ओघासारखी अत्यंत पवित्र, अत्यंत शांत, सुंदर अशा वाणीमध्ये त्यांचं प्रवचन चालू असे. रोज शांतपणाने बसलेले नाथ महाराज प्रवचन करून शांतपणाने उठत असत. त्या दिवशी ते बसलेत, सारखे आपल्या मांडीवरून हात फिरवतात, मांडीवरून हात चोळतात. त्या लोकांना असं वाटलं की कधी बेचैनी इथे बघायला मिळणार नाही, कधी वेगळेपण इथे अनुभवायला येणार नाही. आज नाथांना काय झालं? कशामुळे नाथ महाराज असे जरा हालचाल करतायत, जरा चलबिचल आहे. प्रवचन संपलं, त्यांच्यातला एक शिष्य समोर आला आणि श्रोता होता तो म्हणाला, महाराज आज आपली तब्येत बरी नाही का, आपले पाय दुखतात का? नाही म्हणाले. मग म्हणाले, आपण कधी हालचाल न करणारे पण आज आपण आपल्या मांडीवरून सारखा हात फिरवत होतात, काय झालं आपल्याला? काही नाही म्हणाले, काही नाही केलं मी. नाही म्हणाले, आमच्या लक्षात आलं तर तुम्ही तुमच्या मांडीवरून सारखा हात फिरवत होतात, काय झालं होतं तुम्हाला? नाही म्हणाले, मला काही झालं नाही. पण तो खनपटीला बसला. त्यांनी सांगितलं, बाबा तू ऐकत नाहीस, तुला सांगतो. माझे गुरु म्हणाले काशी विश्वेश्वराच्या मंदिरात गेले, शंकराचं दर्शन घेतलं, त्यांची भावसमाधी लागली आणि त्यांना भान उरलं नाही. त्यांच्या उत्तरीयाचा म्हणजे अंगावरच्या उपरण्याचा जो शेव म्हणजे जे शेवटचं टोक आहे तो तिथल्या समईवरती पडला आणि ते पेटलं. त्यांना भान राहणार नाही, त्यांना कळणार नाही, म्हणून मी त्यांचं उपर्ण विझवत होतो. नाथ महाराज पैठणात प्रवचन करतायत आणि सद्गुरू काशीमध्ये आहेत. मनाची व्यापकता आणि तरलता, सद्गुरू भक्ती, श्रद्धा, निष्ठा काय स्वरूप असतं, किती तरल होतं. आपल्या मनाला आपण हे होऊच दिलेलं नाही, कारण एवढ्या विचारांच्या मोठ्या बरणीत लोणचं घातलेलं आहे की त्याच्या बाहेर आमचं मन यायला तयारच नाही. मुरतातच आहेत ते विचार, आम्ही ठेवतोच आहे जपून जपून जपून, त्याचं लोणचं घालून मुरवत ठेवलेलं आहे आम्ही, काय करणार.
आणि त्यामुळे हे ध्यान साधायचं असेल, आपल्या मनाला जर खरीच ओढ असेल, तर त्यांनी सांगितलंय की निसर्गाशी आम्ही जो सुसंवाद करतो, आमचं मन आहे लहान सहान गोष्टीत ठेवायचंच नाही, लहान सहान गोष्टींचे विचार करायचेच नाहीत, कुठल्या निर्णय घ्यायचा मनाने चिंता करायची नाही, चिंतन करायचं की व हे कसं घडायला हवं, कसं घडलं पाहिजे, याचं चिंतन जरूर करावं. चिंतन व्हावं, चिंतन झालं विषय संपला, निर्णय घेतला विषय संपला, डोक्यात पुन्हा विषय नको. आमच्याकडे एखादा माणूस आला, 2 वाक्य बोलला, घरी परत गेला की त्यानंतर अर्धा तास त्या माणसाचा विचार आमच्या डोक्यात चालू असतो. तो असं म्हणाला, मी असं म्हटलं, तो असं म्हटला, मी असं म्हटलं. अरे कशा करता, काही गरज नसते, त्याही माणसाचं काही त्यात गुंतलेलं नसतं, आपलंही त्या विषयाशी काही गुंतलेलं नसतं. पण हे जे आपल्या मनावरचं ओझं वाढवणं आहे ना, ते सगळं ध्यानाला किंवा उपासनेला विघ्न म्हणून उभं राहतं. ते आम्हाला अडचणीत आणतं. आणि आमचा जो एकच प्रश्न आहे सारखा, की उपासना करावीशी वाटते पण मन लागत नाही, मन स्थिर होत नाही, मनाला गोडी वाटत नाही. त्या सगळ्याची कारणं आपल्याच ठिकाणी आहेत, ती काही लांब नाही आहेत. ती सगळी कारणं आम्ही आमच्याजवळ घेऊनच वावरतोय. आणि त्यामुळे इथला जो आपला आजचा विषय आपण घेतला तो असाच आहे की जलतत्व आहे, पाण्याचा स्पर्श आहे. थोडंसं सांगू का, माणसानी कवी व्हावं असं नाही आहे, पण माणसानी सटल व्हावं, सूक्ष्म व्हावं, विचारांच्या बाबतीमध्ये संवेदनाक्षम बुद्धीनी विचार करावा, फार परखडपणाने विचार करायला जाऊ नये. संवेदना क्षमता कधी कधी उपासनेला उपयुक्त ठरते. जेव्हा आमची पातळी येईल वैराग्याची तेव्हा बता येईल ना, त्यावेळी हे सगळं मागे गळून पडेल आणि वैराग्य प्रभावीपणाने पुढे येईल. पण तोपर्यंत आपल्याला हे लाभदायी आहे. जलाचा स्पर्श आहे, जमिनीचा स्पर्श आहे, स्लीपरमधून जमिनीचा घेतलेला स्पर्श आणि पायानी जमिनीला केलेला स्पर्श, प्रतिक्षणी फरक कळतो आपल्याला. आणि आमच्या प्रत्येक पावलात ती माता मला सांभाळतीये ही धारणा. कारण काय आहे, ह्या वैदिक परंपरेने फक्त आनंद कसा घ्यावा हेच आपल्याला शिकवलेलं आहे. की आम्ही चालायला लागलो की पहिल्यांदाच आम्ही तिला नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे असं म्हणूनच आम्ही पुढे चालतो. विष्णुपत्नी नमस्तुभ्यम, की तू साक्षात विष्णूचं रूप आहेस आणि विष्णूची सहचारिणी आहेस, तुला नमस्कार असो. का? कारण तूच आम्हाला फार मोठी शक्ती देतेस. या पायांना सरळपणाने उभं करण्याचं काम तूच करतेस. आपल्याला कळत नाही, बिल्डिंग कोसळली की कळतं की त्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर कसं होतं. माणसाला व्हीलचेअरवरून चालायला लागलं की कळतं की पायाची किंमत काय होती. त्या पायाला मिळणारा जो पृथ्वी तत्वाचा आधार आहे, त्या पृथ्वी मातेचा आधार आहे, वगैरे वगैरे असे सगळे विषय आहेत. जल आहे, पाणी पिताना सुद्धा त्या पाण्याचं जर प्रेम असेल ना मनामध्ये, तर त्या पाण्याची गोडी अधिक आहे. त्या भोजनाचं प्रेम आहे, भोजनाची गोडी अधिक आहे. सगळं अनेक संतांनी अनेक प्रकारांनी आपल्या मनाला प्रसन्न करण्याचे उपाय सांगितले. त्यातला सगळ्यात मूलगामी उपाय जर कोणता असेल भक्ती संप्रदायातला, तर प्रेम. प्रेम घ्या, प्रेम द्या, प्रेम वाटा, प्रेम लुटा, हे जे संतांनी सांगितलंय ना, ते प्रत्येकाविषयीचं प्रेम आहे. त्या भोजनाला बसल्यानंतर भराभरा भराभरा कोण पोळी चावणार. आजकालच्या मुलांना किती वेळ त्या पोळीपाशी बसायचं, ती 2 पोळ्या खायच्या म्हणजे ती अर्ध्या अर्ध्या पोळीचे 4 तुकडे खायचे. ती मुलं म्हणतात कंटाळा येतो चावायचा. कसला कंटाळा येतो? मग आई म्हणते तुला कंटाळा येतो तर मी तुला रोल करून देते, हा म्हणजे तू पोळीचा रोल खा. अरे काय हे, त्या अन्नाच्या विषयी प्रेमच वाटलं पाहिजे. मी जेवणाला बसलो आहे, हे जेवण घेणं हा आनंद आहे आणि तो मी आनंदानेच ते जेवण घेणार. आणि जेव्हा ते जेवण आनंदाने घेतलं जातं, भोजन आनंदाने केलं जातं, तेव्हाच ते शरीराला पुष्ट करतं, तेव्हाच ते शरीराला तुष्टी देतं, समाधान देतं. नाही तर कसं समाधान मिळेल? या प्रत्येक अगदी जडापासून, म्हणून उपनिषदांचे विषय खूप छान छान आहेत. त्यांनी पहिल्यांदा अन्न हेच उपासनेला आलंबन घ्यायला सांगितलं.
अन्नापासूनच उपासना करा म्हणाले. अन्न हेच उपासनेचं आलंबन आहे. आणि तिथून खूप मोठं प्रकरण आहे छांदोग्य उपनिषदामधलं. आपल्याला सांगण्याचा हेतू एकच आहे की ध्यानापुरतं आपलं मन जितकं बंधरहित होईल, बॉन्डलेस होईल, त्याच्यावरती बंधनं नको, मन मोकळं होऊ दे. आणि काय आहे, येणारा प्रत्येक श्वास शरीरात आपण घेतला आणि आपल्या शरीरात तो सगळा श्वास फिरवला, सर्वदूर तो श्वास शरीरामध्ये मोकळा केला, घेतला आणि तो पसरवत नेला की एखादं कारंज उडतं तसा आपल्याला आनंद झाला पाहिजे. त्या श्वासाच्या शरीरात येण्याबरोबर नामाबरोबरचा श्वास असू दे, नाही तर प्राणायामाचा श्वास असू दे, म्हणजे फाउंटन्स आहेत ती कारंजी आहेत, अंतःकरणात येणारी ऊर्जेची कारंजी आहेत. ती आम्हाला आनंद देणारीच ठरली पाहिजे. नाही तर उपासनेचा काय उपयोग? उपासना जर आम्हाला प्रसन्न करत नसेल, उपासना जर आम्हाला ऊर्जा देत नसेल तर काही उपयोग नाही. आणि म्हणून आपण जे चाललेलं आपलं आत्ताचं सूत्र आहे त्यामध्ये यत्र एकाग्रता तत्र विशेषात, वेदांनी सांगितलं हो तुम्हाला काही नियम नाही. आम्ही आधी सांगायचे ते नियम सांगितले की वेळ सांभाळावी, जागा सांभाळावी, आपलं आसन तर नक्की सांभाळावं. एकच आसन आहे 25 लोकांनी घ्यावं आणि त्याच्यावर बसावं असं नाही. जमिनीवरती टाकलेलं आसन कोणतंही असलं तरी सुद्धा आपल्याला ध्यानाला बसायचं असेल तेव्हा आपलंच आसन आपण टाकून बसावं. कारण संस्कारांचा विचार सुरू झाला आणि आपल्या साधनेला सूक्ष्मता यायला लागली की ते जे आसन आहे ते आसनसुद्धा संस्कारांनी युक्त आहे. आणि त्यामुळे आपल्याला पुन्हा गोष्ट सांगायची तर लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगामध्ये होते. त्यांचं ते गीता रहस्याचं लिखाण तिथले माळीबुवा बघत होते आणि त्यांनी पाहिलं हा सत्पुरुष आहे, हा संत सत्पुरुष आहे, ह्या माणसाचं सामान्य व्यक्तिमत्व नव्हे. त्यांचा मुलगा खूप आजारी पडला, खूप म्हणजे खूप, की आता तो जगेल असं काही त्याला वाटेना. सगळ्यांनी हात टेकले होते. तो लोकमान्यांच्याकडे आला. तो अगदी मनापासून त्यांची सेवा करत असे आणि त्यांना म्हणाला की बाबा माझा मुलगा आजारी आहे. लोकमान्यांना म्हणाला आता काही त्याची आशा नाही, फार दुःख झालंय म्हणाले मला. लोक म्हणाले काळजी करू नको, माझं उपरणं घेऊन जा, त्याला पांघर. त्याच्या अंगावरती लोकमान्यांचं उपरणं टाकलं. मुलगा बरा झाला. संस्कार आहेत. लोकमान्यांचीच दुसरी गोष्ट आहे. ताई महाराज खटला इथून SP कॉलेज जवळ आहे, पंडितांचा खटला, केवढा मोठा खटला होता. 20 वर्ष लोकमान्य झगडत होते. ज्याच अनेक मनस्तापांमधून त्यांना त्यावेळी मधुमेह झाला. दुर्दैव असं की ते होते तोपर्यंत मधुमेहावर औषध निघालं नव्हतं आणि त्यांच्या मृत्यूनंतर इन्शुलिनचा शोध लागला. 2 वर्ष आधी लागता तो लोकमान्यांना अधिक आयुष्य मिळालं असतं. परंतु त्या खटल्यामध्ये जेव्हा त्यांनी ताई महाराजांना सांगितलं की बाई मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही यात मला द्या. त्यांच्या वकिलांनी त्यांना पढवून पाठवलं होतं की उत्तर नाही. त्यांनी काही विचारलं उलट तपासणीत तरी जे सांगितलंय ते नाही हेच उत्तर द्यायचं, दुसरं उत्तर द्यायचं नाही. त्या उभ्या राहिल्या. त्यांची उलट तपासणी सुरू झाली. लोकमान्यांनी प्रश्न विचारला आणि बाईंनी हो असं उत्तर दिलं. खटला फिरला आणि जेव्हा निकाल लोकमान्यांच्या बाजूनी लागला, न्यायाधीशांनी बाहेर आल्यावर लोकमान्यांना विचारलं तुम्ही केवढी मोठी तुमच्यावर जोखीम घेतलीत. त्या बाईंनी जर नाही म्हटलं असतं तर आज 20 वर्षाचा खटला तुमच्या विरोधात गेला असता. लोकमान्यांनी सांगितलं हो सगळं आयुष्य आम्ही सत्यवादाचं तप अवलंबण्यात घालवलेलं आहे, कधी आयुष्यात खोटं बोललो नाही. चारित्र्यहीनता हे आमचं आयुष्य नाही. सदाचाराने संपन्न आयुष्य जगल्यानंतर समोरचा माणूस आमच्याकडे बघून जर खोटं बोलू शकला तर आमचं आयुष्य फुकट गेलं म्हणाले. मग आमच्या ह्या सगळ्या तपश्चर्येचं काय फल आहे? या आयुष्याची काही आवश्यकता नाही किंवा ह्याचं महात्म्य काही नाही, या देहाने काहीच मिळवलं नाही. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलं की अहो तुम्हाला नियम आहेत आणि नाहीत. ज्याला नियमाने चालण्यासारखी परिस्थितीची अनुकूलता आहे त्यांनी काही नियमांचा विचार करावा. आपलं आसन ठेवावं, आपली जागा निश्चित ठेवावी, पूर्व दिशा नाही तर उत्तर दिशेलाच तोंड करून बसावं.
पण घर लहानसं आहे. लहान घरामध्ये आमचा ओटा कुठे, आमची मोरी कुठे, कुणाची कॉट कुठे, देवघर कुठे, बिचारायला आकाशात टांगावं लागतं. भिंतीवर देवघर ठेवावं लागतं. लहान घरात काय करणार, खाली कुठे देवाला ठेवणार, वर ठेवावं लागतं. मग म्हणाले अशा बिकट परिस्थितीत 10 बाय 10ची एक खोली नाही तर 10 बाय 12च्या 2 खोल्या, त्याच्यामध्ये सामान ठेवणार कुठे, किती, कसं, आणि साधनेला बसायला जागा कुठून आणणार. म्हणाले त्यामुळे ठरलेला नियम धरू नका, तुमच्या घराला अनुकूल नियम करा. तुमची उपासना हा लोकांचा तापदायक विषय होता कामा नये. नाहीतर मला सकाळी 7 वाजता उपासनेला सगळ्यांनी आता आधी घराच्या बाहेर व्हा, या खोलीत कोणी येऊ नका, तुमचे कपडे बाहेर घेऊन ठेवा, तुमच्या वस्तू बाहेर घेऊन, या खोलीचं मी दार बंद करणार. ते म्हणजे ह्यांचा कसला देवदेव हा आम्हाला उच्छाद झालाय. अशी उपासना नाही. म्हणून वेद सांगतो नियम असेल, नियमांची यादी पुष्कळ आहे, विधिनिषेध वेदांनी सांगितलाच आहे. पण त्या विधिनिषेधाबरोबरच वेदांनी असं सांगितलं कोणताही विधी किंवा कोणताही निषेध नाही, मन एकाग्र होणं हा एवढा एकच विधी आहे. मनाला एकाग्रता साधली पाहिजे, त्याच्याशिवाय बाकी कशाची अपेक्षा नाही. आणि म्हणून ते सांगतात की अडचणी पुष्कळ आहेत, नियमांचा आग्रह नाही. कोणतीही उपासना चित्ताला एकाग्र करण्याकरता दिलेली आहे. आता फक्त या उपासनेमध्ये आपण सांभाळण्याच्या गोष्टी 2च आहेत. त्यातली एक गोष्ट म्हणजे वंचना आणि दुसरी गोष्ट म्हणजे दंभ. वंचकता किंवा वंचना म्हणजे फसवणूक. कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्याची फसवणूक करता कामा नये. दुसरं दंभ, दाखवण्याकरता काहीही करता कामा नये. आम्हाला जे वाटलं तेच आम्ही केलं, ते समोरच्याला पटलं तर चालेल, नाही पटलं तर चालेल. आला तरी सुखे या, गेला तरी सुखे जा. आमच्याशी बोलायचं असलं सुखाने या बोलायला, नसेल बोलायचं नका बोलू. याचा अर्थ आम्ही कसेही वागू असं नाहीये. याचा अर्थ खोटं बोलून दुसऱ्याला आनंदी करण्यासारखं आम्ही बोलणार नाही. खरं बोलून दुसऱ्याशी व्यवहार चांगलाच करू आणि तेवढ्याकरता आम्ही अधिक बोलणारच नाही. कारण न बोलणं हे सगळ्यावरचा उत्तम उपाय आहे. की बोलायचं आणि विरोधी किंवा अनुकूल किंवा प्रतिकूल या भानगडी कशाला करायच्या, त्यापेक्षा त्यात पडायचंच नाही हे अधिक उत्तम. पण कोणत्याही स्थितीत दुसऱ्याची वंचना करता कामा नये. आपला कुठेतरी स्वार्थ आहे, दुसऱ्यांनी आपल्याला सल्ला विचारला आहे, मग त्याला सल्ला देताना आपला स्वार्थ कसा साधेल असा सल्ला आपण द्यायचा नाही. आपल्याला सांगायचं तर गोष्ट अनेकांची सांगता येईल, भांडारकरांची सांगता येईल, आपल्याला गोष्ट डॉक्टर भडकमकरांची सांगता येईल की ही मंडळी, आपला मुलगा मेडिकलला परीक्षेला बसला आहे, आपला मुलगा गोल्ड मेडलिस्ट होऊ शकतो हे माहिती आहे, त्यांनी सांगितलं मला परीक्षक म्हणून घेऊ नका. तेव्हा युनिव्हर्सिटीने सांगितलं की तुमच्या निस्पृहतेबद्दल आम्हाला पूर्ण खात्री आहे, त्यामुळे तुमचा मुलगा परीक्षेला असला तरी तुम्ही त्या मुलाला तुम्ही आहात म्हणून जास्त मार्क देणार नाहीये, त्यामुळे तुम्ही परीक्षक असायला आम्हाला काही अडचण नाही, तुम्ही परीक्षक राहा. आणि त्यांनी ते परीक्षक होते आणि त्यांनी आपल्या मुलाला नंबर 2 वर ठेवलं, नंबर 1 वर दुसऱ्या मुलाला. आणि त्यांनी असं लिहिलं की मला परीक्षक केलेलं असल्यामुळे मी माझ्या मुलाला सिल्व्हर मेडल याच पदावर ठेवलेलं आहे, तो गोल्ड मेडल मिळवण्याचा अधिकारी आहे. पण कोणत्याही स्थितीमध्ये सगळ्यांना हे पटणार नाही, मी आहे म्हणून गोल्ड मेडल मिळालं असंच वाटेल. इतकी निस्पृह माणसं आहेत. निस्पृहता कशा करता की कोणत्याही स्थितीत आमचा स्वार्थ साधण्याकरता आम्ही व्यवहार करत नाही, कधीच करत नाही, घरात नाही, बाहेर नाही. साधी गोष्ट आहे, आपल्याला आवडलेली वस्तू आहे, ती आपल्याला खायची आहे, घरात भांड्यात वस्तू थोडी आहे, मग ती थोडीशी आपल्याला ठेवायची आहे आणि दुसऱ्याला देताना सुद्धा मोकळ्या हाताने दिली नाही, ही सुद्धा वंचकता आहे. घरातले पैसे आहेत, आपल्याला वापरायचे आहेत, दुसऱ्याच्या कामाकरता उपयोगाला येणार आहेत, पण आपल्याला वापरायचे आहेत म्हणून काढून ठेवून माझ्याकडे नाही म्हणणं, ही सुद्धा वंचकता, ही स्वफसवणूक आहे. सगळ्या वेळी चोरीच करावी लागते, सगळ्या वेळी खोटंच बोलावं लागतं असं नाही. माणूस आपल्या शरीराने सुद्धा अनेक गोष्टी
आपल्या स्वार्थाच्या करतो. इथे त्यांनी सांगितलं की ज्याचं मन स्वच्छ व्हायचं आहे किंवा शुद्ध व्हायचं आहे त्या माणसाने कोणत्याच बाबतीत वंचकता ठेवू नये, वंचना करू नये. नाहीतरी आज बघा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या कोर्सेसमध्ये सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा काही असेल तर ट्रान्सपरन्सी इन युअर पर्सनॅलिटी. आता ट्रान्सपरन्सी म्हणजे काय आहे? आणखीन दुसरं काही नाही, अध्यात्मच आहे. फिरून फिरून अध्यात्म कुठे जाणार आपण? जे सत्य आहे, जे अपरिवर्तनीय आहे ते तसंच असणार आहे. त्यामुळे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही काही वेगळं सांगता आहात असं नाही आहे. आमच्या घरातले संस्कार आम्हाला एकदम बुर्जवा वाटतात, मागासलेले वाटतात, आउटडेटेड वाटतात, आणि बाहेर कोणी काहीतरी वेगळ्या शब्दात मांडलं की आम्हाला ते अधिक चांगलं वाटतं. असं खरं काही नाही आहे. हे दोन्हीकडे जे म्हणून सत्य आहे ते एकच आहे. ते कुठूनही येऊ, ते प्रवृत्तीच्या मार्गातून येऊ नाही तर निवृत्तीच्या येऊ असो. पण इथे आपल्याला ध्यानाकरता वंचकता हा मोठा दोष आहे. ध्यान, उपासना, भक्ती, ज्ञान, योग, कर्मसुद्धा कर्माचं अधिष्ठान चुकलं की कर्माचं फल उणावलंच. आम्ही आमच्या स्वार्थाने जेव्हा गौरवून बोललो तेव्हा आम्ही कितीही गोड बोललो तरी सुद्धा ती वंचकताच आहे, ती फसवणूकच आहे. आमच्या मनात जर तो विचार नाही तर आम्ही वरवर तो विचार करण्याचं कारणच नाही. हा एक मोठा दोष आहे अध्यात्म क्षेत्रामध्ये, वंचकता. आणि दुसरा दांभिकता. दंभ मान्य नाही. दंभाचार करणारा मनुष्य माझं ध्यान लागावं, माझी उपासना व्हावी, मला समाधान मिळावं, तर उपासना समाधान नाही देऊ शकत. दंभाचार, दांभिकता एक मनात आहे, एक व्यवहार आहे. प्रत्यक्ष कोणाला फसवायचंय म्हणून नाही. दांभिकतेमध्ये अहंकार आहे. दांभिकतेमध्ये दुसऱ्याला आपल्या मोठेपणाचा गौरव करून दाखवण्याकरता काही बोलणं आहे, काही वागणं आहे, काही आपली बॉडी लँग्वेज आहे. काही माणसं कसा पेहराव करावा, कसं राहावं, कुठे जायचंय तेव्हा कसं जावं, अनेक गोष्टी आहेत की हा दंभ आहे. काही म्हणतात नाही आम्ही कशाला असं करू, आम्ही कुठेही गेलो तरी आम्ही हे असे आहोत असं स्वीकारावं, नाही तर न स्वीकारावं. योग्यायोग्य समजू शकतं, पण दुसऱ्याला आपल्याविषयीचं मत निर्माण करण्याकरता म्हणून अमक्याशी असं वागलं, तो दुसरा तसा नाही त्याच्याशी वेगळं वागलं का? त्याचं कारण असं की इथला हेतू वेगळा आहे, तिथला हेतू वेगळा आहे, इथलं वागणं वेगळं आहे, तिथलं. असं होणारच नाही, असं होऊच नाही. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की दांभिकता आणि वंचकता हे दोन या अध्यात्म मार्गावरचे वैरी आहेत. दुर्बलता हा दोष नाही आहे. माणूस दुर्बल आहे, त्याला काही होत नाही आहे, काम करणं अवघड आहे, उपासना करणं अवघड आहे, दोष नाही आहे. दुर्बलता हा दोष नाही, पण वंचकता हा दोष आहे, पण दांभिकता हा दोष आहे. दुर्बल माणसाला जेवढं जमेल तेवढं करावं. मनापासून केलेला एक नमस्कार पण परमेश्वराला पुरेसा आहे. त्यामुळे ह्या उपासनेमध्ये त्यांनी असं म्हटलंय की यातले दोष काय काय आहेत, हे 2 दोष सांगितले. तिसरं जो दोष आहे तो आपल्या परिस्थितीचं रडगाणं कधी उपासकांनी गाऊ नये. काय करणार हो, आमची तब्येतच बरी नसते, आम्हाला काही होत नाही, काय करणार, वेळच मिळत नाही, काय करणार, या नोकरीतून आम्हाला वेळ काढणं शक्य नाही, काय करणार. एक प्रॉब्लेम संपला की आमच्या मागे दुसरा प्रॉब्लेम आहे. एक अडचण आली ती नाही निवारत तर दुसरी अडचण उभीच आहे. ही रोजच असणार आहे. उपासना किंवा उपासनेचा प्रांत असं म्हणतो की सगळी परिस्थिती मला अनुकूल होईल आणि मग मी उपासना करेन, असं जर वाटलं तर आयुष्यात कधीच सगळी परिस्थिती अनुकूल होणार नाही. प्रत्येक वेळी काही ना काहीतरी अडचण असतेच, प्रत्येक वेळी अडचणीला तोंड द्यावंच लागतं. त्यामुळे परिस्थितीचं रडगाणं हे उपासकाला शोभत नाही, हे उपासकांनी करू नये. किंबहुना परिस्थितीवर मात करून पुढे कसं जायचं त्याचाच विचार करावा.
हा एक तिसरा भाग आपल्याला उपासनेमध्ये सांगितला. अडचण नाहीच, आणि आपल्याला जे करायचं आहे, आपल्याला जे आवडतं आहे, आपल्या मनाला जे पटलं आहे ते करताना आपण सगळं बाजूला सोडून करतो की नाही, ते करताना आपल्या सगळ्या अडचणी आपण दूर करतो की नाही. मग उपासनेच्या बाबतीत अडचणी का उभ्या करू? त्यामुळे आपण मगाशी म्हटलं तसं वंचकता हा दोष, आळस हा दोष, दांभिकता हा दोष, हे दोष आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं. म्हणून ते म्हणतात की आम्हाला परिस्थिती नाही हो, आम्ही काही करू शकत नाही हो, म्हणून आम्हाला होत नाही हो. नाही म्हणाले. त्याला म्हणजे पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छसी. काही दे, भगवंताला काय पाहिजे? 2 हात आणि 1 मस्तक पुरेच आहे. त्यांनी काहीच तुला मागितलेलं नाही आहे. आणि त्यामुळे कोणत्याही बाजूनी परिस्थिती हे रडगाणं होऊ शकत नाही. परिस्थितीचं रडगाणं कधी गायचं नाही. म्हणाले आता उपासनेचा प्रत्यक्ष कॉन्क्रीट विचार तो जर करायचा तर एक आपण ज्याला पॉझिटिव्ह विचार, सकारात्मक विचार, काय प्रकारची उपासना केली हे महत्त्वाचं. काय प्रकार? आम्हाला नमस्कार करायला आवडतो, आम्हाला प्रदक्षिणा घालायला आवडते, आम्हाला लोकांची सेवा करायला आवडते, आम्हाला आमच्या कामावर प्रेम आहे, आम्हाला चिंतन करायला आवडतं, आम्हाला नामस्मरण करायला आवडतं, आम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन काय सेवा करता येईल ती करायला आवडते. असे लोक आहेत. मी आमच्या विदर्भामध्ये बघितलं की जिथे जिथे मंदिरं उपेक्षित आहेत तिथे तिथे तरुण मंडळींनी आपले गट निर्माण केलेले आहेत. आणि गटागटाने रोज 4-5 लोकांनी एकत्र यायचं. आधी ते सगळं मंदिराच्या भोवतीची घाण बाजूला करायची, स्वच्छ करून घ्यायचं. आत बाहेर मंदिर स्वच्छ करणं हा पहिला भाग, मग त्या भागातल्या लोकांकडनं पैसे गोळा करून त्याची डागडुजी करणं हा दुसरा भाग, आणि तिसरा भाग म्हणजे ते मंदिर पुन्हा पूजा आदी सगळ्या उपचारांच्या सहित चालू करायचं. आणि मग त्या भागातल्या त्या मुलांनी ते मंदिर सातत्याने सांभाळायचं. आवड आहे. त्यांनी सांगितलं आम्हाला हीच आवड आहे. त्यांच्याकडची आवड बघून मधल्या काळामध्ये इथे आळंदीला सुद्धा कितीतरी लोक, त्या लोकांनी एक ग्रुप केला होता, एक गटाने ते येत होते आणि सगळं आधीचं मंदिर स्वच्छ करत असत. रोज यायचं. तुमच्याकडे लोकांनी झाडो न झाडो, साफ करो न करो, त्यांनी यावं मंदिर साफ. कुणाला काय उपासना आवडेल, काय प्रकारची आवडेल माहीत नाही. म्हणून ते म्हणतात प्रकार म्हणजे काय केलं देवाकरता, जे करता आलं ते केलं. आता आपल्याकडे एक माळीबुवा येतात, त्यांनी सांगितलं की पुण्याच्याच जवळ वनखात्याची जमीन आहे, जवळजवळ खूप जमीन आहे, म्हणजे 2,000 एकर जमीन आहे. त्या जमिनीवरती 7 लाख वृक्षांचं रोपण चालू आहे. आणि त्यांनी सांगितलं आमच्या सगळ्या माळी काम करणाऱ्या लोकांच्या संघटनेनी आम्ही ठरवून टाकलंय, प्रत्येकाने 1-1 दिवस घेतलाय आणि 1-1 तुकडा घेतलाय, आणि आम्ही प्रत्येकाने आपल्या ताब्यामध्ये 5-5 हजार झाडं घेतली आहेत. आणि आमच्या इथे 15-15, 20-20 माणसं गटानी असतात. आम्ही 20-20 माणसं मिळून ती झाडं लावायची, ती जोपासायची आणि मोठी करायची. 4-5 वर्षांनी पुण्याच्या जवळ आपल्याला एक 7 लाखाचं मोठं, 7 लाख वृक्ष जिथे आहेत असं एक मोठा भूभाग दिसेल ना. ईश्वर सेवाच आहे. म्हणून त्यांनी इथे म्हटलं की प्रकार म्हणजे काय केलं, कोणत्या प्रकारची सेवा आम्ही केली. नंतर प्रमाण, किती प्रमाणात केलं. प्रमाण म्हणजे किती केलं, प्रकार म्हणजे काय केलं, प्रमाण म्हणजे किती केलं, भाव म्हणजे कसं केलं, कोणत्या भावाने करतो आहोत आम्ही. आता आपल्याला सांगते तसंच की आमच्या बाळीबावांनी सांगितलं हो तिथे ती झाडं वर यायला लागली ना की त्याला पान फुटलं की आम्हाला असं वाटतं की झाड हसतंय. म्हटलं तुम्ही अगदी बरोबर बोललात. आमच्या म्हटलं विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा पुष्पहास प्रजागरहा असं म्हटलंय की पुष्पहास म्हणजे काय, की झाडाला आलेलं फूल हे जणू काही परमेश्वराचं हास्यच आहे. झाडाच्या फुलातून परमेश्वर हसतोय ही आमची धारणा आहे. आम्ही कसे बघतो, म्हणून ते म्हणतात आमचा भाव काय आहे, आम्ही काय भावाने उपासना करतो. भाव म्हणजे कसं केलं. आणि ते म्हणतात आपलं मन स्वच्छ ठेवून सत्य असत्यासी मन केले ग्वाही. काय खरं आहे, काय खोटं आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे याचा विचार आपण करावा. आपण काय प्रकारची उपासना केली.
आपण केली तर किती केली आणि केली तर कशी केली. म्हणजे काय, किती आणि कशी हे 3 प्रश्न उपासनेला आपण आपल्याकरता विचारावेत. कसे करतो आम्ही, काय करतो, किती करतो. आणि त्यांनी सांगितलं की शक्य तेवढं आपल्याला शक्य असेल तेवढं अहर्निश दिवस रात्र आपल्या मनामध्ये चांगले विचार ठेवून ईश्वराचे विचार कसे येतील याचा प्रयत्न करावा. आपण काही 24 तास ईश्वराचा विचार नाही करू शकत. कारण प्रापंचिक मनुष्याला, 4 लोकात वावरणाऱ्या माणसाला, जगात व्यवहार करणाऱ्याला अनेक गोष्टी आहेत, अनेक व्याप आहेत, अनेक उपाधी आहेत. त्या अनेक उपाधींच्या मध्ये विचार चांगला ठेवणं शक्य आहे, पण केवळ परमेश्वराचा विचार ठेवणं शक्य नाही आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की जमेल तेवढं दिवस रात्री आपण त्याचा विचार करावा. कधी आपलं काही चुकलं, आपल्याला ज्याच्याशी चुकलं त्याच्याकडे क्षमा मागण्या इतका आपला जर अहंकार तेवढा कमी झाला नसेल, अहंकार जर बलवान असेल, तर देवापाशी क्षमा मागावी. की आपल्याला खरं म्हणजे सगळ्यात उत्तम ज्या व्यक्तीशी आपण चुकलेलो आहोत त्या व्यक्तीच्याकडे आपण आपली क्षमा याचना करणं हा सगळ्यात चांगला मार्ग. आपल्या अहंकाराला त्या ठिकाणी निवृत्त व्हावंच लागतं, तेव्हाच हे घडू शकतं. पण तसं नाही झालं तर प्रत्येक गोष्ट देवाला निवेदन करावी, देवाशी बोलावे, देवाशी सांगावे. समर्थांनी म्हटलंय तसं. आत्मनिवेदन भक्ती फार वेगळी आहे, ती नाही. पण आमच्या दैनंदिन जीवनात आम्हाला सुधारण्याकरता देवाकडे जे चुकलं आहे ते रुजू करावं. भगवंता हे चुकलंय, हे चुकलंय, आता पुन्हा ही चूक होऊ देऊ नको, हे चुकलंय, असं सारखं त्याच्याकडे सांगून 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 आपल्या मनामधला तो जो चुकीचा संस्कार आहे तो बाजूला जाऊन हे चुकतं आहे हे घडता कामा नये हा संस्कार बलवान होतो ना. आपल्या मनामध्ये तो विचार अधिक बळकट होतो. आणि म्हणून त्यांनी पुढे असं म्हटलंय की सदा मुखानी नाव घ्यावं, याला कोणता नियम नाही हे लक्षात ठेवावं. चाल केलासे मोकळा, बोला विठ्ठल वेळोवेळा. म्हणाले कुठलाही नियम न ठेवता परमेश्वराचं नाम घ्यायला सांगितलेलं आहे. की चाल केलासे मोकळा म्हणजे चाल म्हणजे चालण्याकरता मार्ग मोकळा केलेला आहे. चाल म्हणजे मार्ग, चालतो कशा करता, मार्गावरून चालतो. हा मार्ग कोणता आहे, उपासनेचा आहे. या मार्गावरून चालण्याकरता या मार्गावरती कोणताही नियम ठेवला नाही, म्हणून चाल केलासे मोकळा, बोला विठ्ठल वेळोवेळा. भगवंताचं नाव प्रत्येक क्षणी घ्या. असं मनात आणू नका की आता घ्यावं का घेऊ नये, आता झोपलो, आता आडवे पडलो. नाम घ्यायला काय अडचण आहे. जे नामस्मरण आहे त्या नामस्मरणाला अडचण नाही. एखादं स्तोत्र आहे, विष्णू सहस्रनाम आहे, झोपलोय आणि म्हणतोय, आपल्याला असं वाटलं की नको हे घ्यायला, ठीक आहे. पण त्या विष्णूचं नारायण हे नाव आहे, ते केव्हाही घ्यायला काही अडचण नाही. नारायण नारायण नारायण, पाय चप्पल घातली तरी नारायण म्हणायला हरकत नाही, चालत असलो तरी नारायण म्हणायला हरकत नाही, गाडीत असलो तरी नारायण म्हणायला हरकत नाही. आपल्याला काय अडचण आहे. म्हणून त्यांनी सांगितलं त्याचा लाभ काय आहे. सारखं स्मरण ईश्वराचं जेव्हा जेव्हा करता येईल तेव्हा करण्याने लाभ काय होतो. त्यांनी सांगितलंय की आपला संयम वाढत जातो, आपलं मनावरचं नियंत्रण, विचारांवरचं नियंत्रण, शरीरावरचं नियंत्रण वाढत जातं. माणसाची भूक, माणसाची तहान, माणसाच्या गरजा, माणसाचे कामक्रोध, माणसाचे लोभ मोह मद मत्सर सगळेच्या सगळे हळूहळू उणावत जातात. ते नामस्मरण जे आहे तर आपण आता जी थिअरी म्हणतो आपल्या पिढीची की आपण असे का, हा आपण म्हणतो आहोत त्या मागच्या पिढीच्या गरजा किती कमी होत्या, आता आपलं तसं आहे का, आपल्याला त्यांच्यासारखं चालतं का, का नाही चालत. कमी गरजांमध्ये जर ते उत्तम जगू शकत होते, आमच्यापेक्षा अधिक काम करू शकत होते, आमच्यापेक्षा जास्त कार्यक्षमतेने व्यवहार करत होते. आम्हाला 30, 40, 50 नको नको ती दुखणी लागतात, ती माणसं चांगली कार्यक्षम होती. मग त्यांना बेअर मिनिमम नीड्समध्ये, कमीत कमी गरजांमध्ये जर हे काम करता येत होतं तर आम्हाला का करता येत नाही. आमच्या गरजा नाही वाढवल्या आम्ही,
आम्ही आमच्या शरीराला नियंत्रणात नाही ठेवलं, आमच्या मनाला नियंत्रणात नाही ठेवलं. पुणे मुंबईचा प्रवास भले 3 तासाचा असला तरी आम्ही 4 वेळा खाली उतरतो. घरचा आणलेला डबा खातो, तिथे आवडणाऱ्या हॉटेलमध्ये चहा पितो, त्याच्या पुढे कुठेतरी स्नॅक्स चांगले मिळतात म्हणून घेतो, आणि मुंबईला पोचता पोचता काहीतरी टाइमपास म्हणून पुन्हा मंचिंग असतंच, संपतच नाही. आपणच आपल्या शरीराला इतकं लाडावत राहिलो तर ते म्हणतं मला याची गरजच नाही आहे. ज्याची गरज नाही तितकं तुम्ही का देता? शरीराला इतक्या आरामाची गरज नाही, इतका आराम का देता? शरीराने आमच्याकडे तर माझे गुरु स्वामी वरदानंद भारती ते तर नेहमी म्हणायचे की शरीराला चापून जेवायला घालावं आणि चोपून काम घ्यावं. पोटभर जेवायला घालावं, शरीराला पोटाला घालायला कमी करू नये आणि त्याच्याकडून काम घ्यायला पण कमी करू नये. दिलाच आहे देवानी देह आपल्याला काम करण्याकरता, मग त्याला नुसता का बसवून ठेवायचा? नाहीच बसवून ठेवायचा. म्हणाले ह्या सगळ्यांनी काय होतं की चित्ताचा संयम वाढतो, देहाचं नियंत्रण वाढतं. या उपासनेचे अनेक लाभ आहेत. अत्यंत उत्तम उपासक आपल्याला सांगू शकतात की बा 2 दिवस 3 दिवस आम्ही बिना पाण्याचं सुद्धा राहू शकतो, की आम्हाला 2 दिवस प्रवास करायचा आहे, आम्हाला प्रवासात पाणी प्यायचं नाही, आमचा नियम आहे की आम्ही नाही पाणी पित, अन्न नाही घेत मंडळी, राहू शकतात, उत्तम कार्यक्षमतेने राहू शकतात. कारण त्या देहावरती तितकं नियंत्रण आहे. ते नियंत्रण दोन्हीनी येतं, योगाभ्यासाने येतं, ते नियंत्रण नामस्मरणाने येतं. योगाभ्यासामध्ये आम्ही प्रत्यक्ष प्राणायाम करतो, नामस्मरणामध्ये आम्ही नाम घेतो तेव्हा प्राणायाम होतो. दोन्ही ठिकाणी तेच आहे, दोन्ही ठिकाणी तत्व तेच आहे. फक्त मार्ग किंवा वाट किंवा त्याचा अप्रोच, त्याच्याकडे जाण्याची पद्धती तेवढी भिन्न भिन्न आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की जशी आस्था आपल्या मनामध्ये असेल, जसा संकल्प आपल्या मनात असेल, जशी ओढ आपल्याला असेल, की आपल्या मनात जर असेल की आपल्याला जमलं तर करू, नाही जमलं तर नाही करणार. फळ काय? जमलं तर मिळेल, नाही जमलं तर नाही मिळणार. नाही हे करूच, म्हणजे आता काय हो, आता झालं आपली 60 झाली, आता कुठे एकादशान कुठे काय करायचं, आता हे उपास नको, आता सोडून द्यावेत म्हटलं की शरीर म्हणतं नाहीच आपल्याला झेपत. पण आपल्याला उपास करायचा आहे, आपल्याला काय झेपत नाही? आपल्याला दाणे झेपत नाहीत, आपल्याला साबुदाणा झेपत नाही, आपल्याला वरई झेपत, सोडून द्या. जे झेपतं ती फळं खाऊ, जे झेपतं ते फळांचे रस घेऊ, जे झेपतं ते दूध घेऊ, दही ताक घेऊ. त्याला पर्याय आहेत ना, त्याला काही पर्याय नाही तसं नाही. पण आपल्याला ती साबुदाण्याची खिचडी आणि उपवास हे आपलं एक घट्ट समीकरण आहे की ती सोसत नाही म्हणून उपवास सोसत नाही. ते म्हणतात श्रद्धा खिचडीवर का श्रद्धा एकादशीवर? श्रद्धा एकादशीवर, म्हणजे मग आम्हाला खिचडी नाही मिळाली तरी चालेल पण एकादशी झाली पाहिजे. ते म्हणतात जशी आस्था आहे, अंतःकरणातली आस्था जशी तसं फल आहे. की इच्छा आहे बा की एकदा मानसला जाऊन यावं, इच्छा नाही, मानसला जायचं आहे, ठरवलं की नाही मानसला जाऊन यायचंच आहे आपल्याला, होणार. कसाही योग घडून येणार माणूस, कारण ती उत्कट इच्छा आहे, जावं ही इच्छा आहे. मनामध्ये काय आहे? संकल्प ही एक शक्ती आहे, संकल्पाचं बळ आहे. आणि त्या बळाला आम्ही सारखेच पुष्ट करायला लागलो. रोज तो संकल्प आपल्याकडे पूर्वी म्हणायचे बघा, काशीस जावे नित्य वदावे. आम्हाला काशीला जायचं आहे असं नेहमी म्हणावं. याच्यावरनं आपल्याला व्यवहारातला पण एक विषय घेण्यासारखा आहे. काय आपले पायच दुखतात, आता काही उठवत नाही बसवत, असं कधी म्हणायचं नाही. माझे पाय हा दुखतायत जरा पण होतील बरे. 4 दिवसांनी आपल्याला जरी माहिती आहे की आपल्याला गुडघ्याला ऑस्टिओ आर्थरायटिस झालेलं आहे, हे काही पूर्ण बरं होणारं दुखणं नाही, तरी तोंडाने कशाला म्हणायचं हे बरं होत नाही? होईल, आणि होईल सुद्धा. काय माहिती, आमच्या दुखण्यावरती सुद्धा उतार पडणाऱ्या गोष्टी घडतील, केव्हा तरी उतार पडेल. थिंकिंग कधीही निगेटिव्ह असता कामा नये. ते जे आस्था म्हणतात, तो संकल्प जो आहे तो जसाच्या तसा अंतःकरणात दृढ पाहिजे. हे असं झालं पाहिजे.
झालं पाहिजे म्हणजे झालं पाहिजे. एकदा कळलं ना हेच चांगलं आहे, हे योग्य आहे. मी त्या बाईंचं मला नाव माहिती नाही, पण मी टी व्हीवरती त्या बाईंची न्यूज ऐकली होती 1 वर्षापूर्वी. मी अनेक वेळा त्यांचं उदाहरण सांगते की परदेशातल्या बाई आहेत, त्यांना कॅन्सर झाला आणि डॉक्टरांनी सांगितलं की बाई तुमचा ग्रेड 3 ग्रेड 4 इतका पुढे गेलेला आहे, आता हे रिव्हाईव्ह होणं आणि सगळं रिटर्न बॅक अवघड आहे, याच्यामध्ये कसं काय तुमचा हा पुन्हा तुम्हाला निरोगी करणार, आपण काही ट्रीटमेंट्स करू, काळ तरी वाढवू. त्या बाईंनी सांगितलं छे मला ट्रीटमेंट नको आणि मला रोग झाला आहे हे मी मान्यच करत नाही, कारण माझं शरीर जर मुळामध्ये निरोगी होतं आणि त्याच्यामध्ये जर आत्ता काही बदल झाले तर ते कशामुळे झाले हे मी शोधीन, काय माझ्या मनामधले चुकलं, काय माझ्या शरीराने चुकलं ते मी बघीन, ते मी बदलायचा प्रयत्न करीन, माझा रोग निघून जाईल. आता याच्यामध्ये रोग निघेल कसा, पण त्या बाईचं संकल्पाचं बळ इतकं की त्या बाई पूर्ण बऱ्या झालेल्या आहेत. म्हणून ती न्यूज टी व्हीवर फ्लॅश झाली की एवढा पुढे गेलेला कर्करोगसुद्धा संकल्पाच्या बळावर बरा होतो. आमचं अध्यात्मशास्त्र तेवढंच आहे. आमचं अध्यात्मशास्त्र जे आहे ना, ते आमचं जीवन जे सुखी करण्याचा विचार करतं ते बाहेरून नाही करत, ते आतून करतं. आतून आमचं मन तेवढं बळकट पाहिजे, आतून आमचं मन बलवान पाहिजे, आमचा संकल्प तेवढा दृढ पाहिजे की हे झालं पाहिजे, हे असं केलं पाहिजे, या शरीराने ते नेटानी पुढे नेलं पाहिजे. आणि म्हणून ते सांगतात की आपल्या मनात ज्या प्रकारचा विचार आणि जी आस्था असेल त्याप्रमाणे फळ मिळतं. ते म्हणतात उपासनेला बसताना ही सगळी पार्श्वभूमी आमची तयार पाहिजे. ही जितकी तयार आहे, आम्ही जितके त्यामध्ये अधिकाधिक जोडलेले आहोत, दोष दूर करणारं आणि चांगल्या गोष्टी स्वीकारणारं, असं जोपर्यंत आमचं आचरण आहे तोपर्यंत उपासना आम्हाला अवघड राहतच नाही. उपासना आम्हाला रोज त्याचं फल देईल, उपासनाला रोज आम्हाला त्याचा अनुभव देईल, उपासना रोज आम्हाला पुढे नेईल. अनुभव म्हणजे आज देवाचं दर्शन, उद्या देवीचं दर्शन, परवा संतांचं दर्शन असं नाही. आमच्या व्यवहारामध्ये, आमच्या जीवनामध्ये, आमच्या चालू असलेल्या उपासनेमध्ये नित्य पुढे नेईल. आम्हाला कळेलच की ही उपासना पुढे जाणार आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की परमार्थ मार्गामध्ये साधनापेक्षा सुद्धा भाव अधिक आहे. साधना भावावरती अवलंबून आहे. साधना कोणती साधना अवलंबली. आता कसं असतं, काही लोकांना भक्तीचं आकर्षण असतं, ते भक्ती मार्गाने चालतात आणि जेव्हा त्यांना योग मार्गाची आकर्षणं लक्षात येतात तेव्हा त्यांना असं वाटतं भक्तिमार्ग फारच सोपा आहे, हो या भक्तिमार्गात काय आहे, विशेष काही नाही, पण योगमार्गामध्ये मोठं कठीण आहे. काय अगदी सिद्धी प्राप्त होतात, योगमार्गामध्ये मनावर नियंत्रण येतं, शरीरावर नियंत्रण येतं, समाधी लागते, लोकांना ते स्वरूप लक्षात येतं, हा योगी आहे. योगमार्गाचं आकर्षण खूप आणि त्या मार्गाने पुढे जावं असं वाटतं. ते म्हणाले परमार्थ मार्गामध्ये कोणतं साधन निवडलं हे काही नाही, सगळी साधनं परमेश्वराच्या दाराच्या बाहेरच थांबतात. आम्ही वाहन घेऊन आलो, आम्हाला मठामध्ये यायचं आहे, चालत आलो तरी आम्ही चप्पल जिथे ठेवायची आहे तिथे आमच्या वाहना काढणार आणि मग पायऱ्या चढूनच आम्ही मठात येणार. तसंच आहे, साधन कोणतंही घेतलं दारात राहतं, आतमध्ये यावंच लागतं. कर्ममार्गालाही मार्ग बाहेर ठेवावा लागतो, आत यावंच लागतं. योगमार्गालाही मार्ग बाहेर ठेवावा लागतो, आत यावंच लागतं. ज्ञान आणि भक्ती हे थेट आत जातात, त्याचं वाहन आत येत नाही, त्यांनाही वाहन बाहेरच ठेवावं लागतं. पण योगमार्गामध्ये एक अभ्यास आहे, कर्ममार्गामध्ये एक अभ्यास आहे. तसा ज्ञानमार्गाला वेगळा अभ्यास करावा लागत नाही, भक्ती मार्गाला वेगळा अभ्यास करावा लागत नाही. साधन आणि साध्य तिथे एक होतं. अशी एक धारणा ज्ञान आणि भक्ती मार्गाच्या लोकांची आहे की योगमार्गामध्ये आलेली कैवल्य अवस्था आहे ती पुढे पुन्हा परिणत करावी लागते, अशी धारणा आहे.
कर्ममार्गामध्ये मिळालेलं फळ पुढे परिणत करावं लागतं अशी एक धारणा आहे. म्हणून आपल्यापुढे तेवढा विषय मांडून ठेवला. पण म्हणाले साधनेपेक्षा, साधना मार्गापेक्षा माणसाचा भाव अधिक महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे माणसाच्याकडे आता आम्ही काय वाढवावं? आमचा भाव वाढवावा. आमचे सगळे दोष दूर करता येतील का? अवघड आहे. मनुष्य आहे, आपल्याकडे तर चांगल्या म्हणी आहेत, टू अर इज ह्युमन. चुका करणं हे माणसाचंच काम आहे. माणूसच चुका करतो, दुसरा कोण करतो? त्यामुळे चुका आमच्याचकडून होतात. चुका होतात म्हणजे आमच्याकडे दोष आहेत. आमच्या सगळ्या दोषांचं निराकरण होतं असं आम्हाला दिसत नाही. आज एक दोष दूर झाला तर दुसरा दोष उभा राहतो. त्या दोषाचं निराकरण केलं तर पुन्हा पहिला दोष डोकं वर काढतो, नाही तर तिसरा दोष समोर येऊन उभा राहतो. त्यामुळे दोष निर्माण होतात. दोषांचं निराकरण होणं किती शक्य आहे माहीत नाही. आम्ही आहोत या दोषानिशीच ईश्वराला शरण आहोत. आम्ही आहोत या दोषानिशीच आमच्या योगमार्गाला शरण आहोत. आमचा जो मार्ग स्वीकारला आहे, आमचा कर्ममार्ग आहे, आम्ही कर्माला शरण आहोत. ज्ञानमार्ग आहे, ज्ञानाला शरण आहोत. काय होतं? जर भाव असेल त्या मार्गावरती तर तो भाव त्या दोषासकट आम्हाला स्वीकारून पुढे नेतो. आमचे दोष हळूहळू दूर होतील, पण प्रगती थांबणार नाही, कारण आमचा भाव सच्चा आहे. आणि त्यामुळे त्यांनी म्हटलंय की जे जे अधिकाधिक चांगलं आहे त्या मार्गातलं ते आपण करत राहावं. फळ कधी मिळेल याची वाट पाहू नये. आता इतकं केलं म्हणजे बहुतेक ह्या वर्षी, तितकं केलं म्हणजे बहुतेक पुढच्या वर्षी, असं काही नाही. फळाची वाट नाही पाहायची. मा फलेषु कदाचन. फलाची वाट बघत काम करायचं नाही. हा आणखीन एक आणि सगळ्यात मोठा म्हणजे प्रामाणिकपणा. हा या मार्गामधला सगळ्यात मोठा लाभदायी गुण आहे. जोपर्यंत आपण आपल्या विषयाशी प्रामाणिक आहोत, जोपर्यंत आपण आपल्या उपासनेशी प्रामाणिक आहोत, जोपर्यंत आपण आपल्या जीवन जगण्याच्या पद्धतीशी प्रामाणिक आहोत, तोपर्यंत आम्हाला कशाचंही भय नाही, कशाचंही भय नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आम्ही असे व्यवस्थित सदाचाराने वागत राहिलो, सत्संकल्पामध्ये राहिलो, शुभ विचारामध्ये राहिलो, तर म्हणाले आपोआप भाव निर्माण होतो, आपोआप एकाग्रता येते, येत राहते. आपल्या ठिकाणी कसं येतं आपल्याला कळत नाही, हे घडत राहतं. ती साधना आपल्याला घेऊन जाते. एखाद्या बालकाला कडेवर घेऊन जावं तशी ती साधना घेऊन जाते. आणि म्हणून म्हणाले सातत्याने आम्ही उपासना करत राहिलो तर चित्ताची एकाग्रता साधते. आसक्ती, परपीडा, वंचना हे सगळं टाळून उपासना केल्या, कोणत्याही उपासना पद्धती असल्या तरी त्या सगळ्या उपासना पद्धती ह्या लाभदायी होतात. आता दुसरा विचार त्यांनी सावधपणाने आपल्याला सांगितला आहे. तो विचार असा आहे की आम्ही काहीतरी साधना करतो, आम्ही काहीतरी उपासना करतो, म्हणून आमचं काही चुकलं तर फार बिघडत नाही असं मात्र समजू नका. किंवा थोडीफार चूक करायला आम्ही मोकळे आहोत असं म्हणू नका. म्हणजे आपल्याला काय वाटतं ते करून घ्यायचं आणि मग म्हणायचं की हे बघा सगळं देवावरती श्रद्धा ठेवून आम्ही करतो, त्यांनी जशी बुद्धी दिली तसे आम्ही वागलो, त्यांनी जशी बुद्धी दिली, हे इथे संयुक्तिक नाही आहे. आमचं कर्म करण्याकरता आम्ही स्वतंत्र आहोत. त्यामुळे आम्ही कसं कर्म करायचं हे आम्ही ठरवायचं आहे. म्हणजे आम्ही कितीही चांगले उपासक असलो तरी सुद्धा आम्ही वेडवाकडं वागू शकत नाही. त्याचं कारण असं की आपण बघा मंत्रालयांच्या बाहेर, मंत्री निवासाच्या बाहेर तुम्हाला सगळीकडे ज्योतिषांचे अड्डे दिसतील. तिथे तथाकथित मार्गदर्शन करणाऱ्या सत्पुरुषांचे अड्डे दिसतील. एवढा जप करा, अमुक करा, ही वेळ लाभदायी आहे, ती वेळ लाभदायी नाही. त्या सदनामध्ये पाऊल केव्हा टाकायचं हे सुद्धा ज्योतिषाला विचारल्याशिवाय मंत्री टाकत नाही. इतकं सगळं जोडलेलं आहे. त्याचं कारण असं, आपल्या घरी पुष्कळ उपासना, पुष्कळ सेवा, ईश्वराला अभिषेक, ईश्वराच्या उपासनांचे वेगवेगळे प्रकार अवलंबले जातात.
पण व्यवहारामध्ये प्रामाणिकता राहत नाही, मग काय उपयोग? त्यांनी सांगितलं असा हा दंभाचार हरीच्या बंद्याला शोभत नाही. दंभ हा हरीच्या बंद्या करता नाही. हरीचा बंदा हा सच्चा पाहिजे, तो दंभाचारी असता कामा नये. त्यामुळे आम्ही जर उपासना चांगली करतो आणि जर वेडेवाकडे वागतो तर त्या उपासनेचा अपमान आहे असं समजावं. आणि त्या उपासनेचा अपमान झाला आमच्याकडून तर त्याचा आम्हाला अधिक दोष आहे. कारण आम्ही उपासना समजून उमजून करतोय आणि तरी आम्ही दोषास्पद वागतोय. असे जर आम्ही वागलो तर त्याचा दोष अधिक आहे. कारण समजणाऱ्याला दोष अधिक आहे. आमच्या स्मृतिकारांनी सुद्धा सांगितलंय की अज्ञानी मनुष्य आहे आणि त्यांनी खोटं बोलून कुणाला तरी फसवलंय, आणि ज्ञानी मनुष्य आहे त्यांनी खोटं बोलून कुणाला तरी फसवलंय. तर अज्ञानी माणसाची सुटका थोड्याशा शिक्षेवर होते आणि ज्ञानी माणसाला मात्र फार मोठ्या शिक्षेला तोंड द्यावं लागतं. जसं आपण स्वामी कादंबरीत वाचलं असेल, फार चांगला प्रसंग त्यांनी रंगवलाय माधवरावांच्या जीवनामध्ये. त्यांच्यासमोर जेव्हा त्यांचे सरदार येऊन बसतात आणि ते त्यांना म्हणतात की महाराज, आपण हे काय काम चालवलंय, हे सगळे कागदपत्र आपण जाळून टाकता आहात. म्हणाले, उद्या जर कुणाच्या विरुद्ध वापरायला त्याचा उपयोग झाला तर असे जाळून टाकून काय उपयोग आहे? तर ते म्हणतात की आपण म्हणता आहात, काय आपल्या मनात आहे सांगा. नाही म्हणाले की आम्हाला असं वाटतं की हे राहू द्यावं, राजकारणाला हे आवश्यक आहे. ठीक आहे म्हणाले, हा कागद घ्या. आणि तो कागद त्यांनी दिला. तो त्या सरदारांनी आपल्या राज्याशी केलेला द्रोह होता, दुसऱ्याला जाऊन मिळालेला कागद होता. आणि त्यांनी सांगितलं, आता ह्या कागदाचं काय करू? तर तेव्हा त्यांनी सांगितलं, काय ते काय बोलणार? त्याच्यावर त्यांनी मोठा युक्तिवाद केला. ते म्हणाले, आमच्यासारख्याला शिक्षा, आम्ही हा असा राजद्रोह करतो, विरोधात निघून जातो, याकरता आम्हाला गुडघेदुखी ही शिक्षा मिळाली. आमचे इतके गुडघे दुखतात, बसता येत नाही, उठता येत नाही. ठीक आहे म्हणाले, आम्ही वाईटच आहोत, आम्हाला शिक्षा गुडघेदुखीची आहे. पण आपण स्वतः राजे आणि इतक्या प्रामाणिकपणाने राज्याचा शकट हाकता आहात, तर आपल्यासारख्यांना राजयक्ष्म्यासारखा रोग का? त्यांनी सांगितलं, आपल्या सगळ्यांचं पाप घ्यावं लागतं म्हणून आम्हाला एवढ्या मोठ्या दुखण्याला तोंड द्यावं लागतं. याचा अर्थ एकच आहे की जो उपासना जाणतो आणि उपासनेशी प्रतारणा करतो त्याला अधिक दोष आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की हे केव्हा होणार नाही? जेव्हा आम्ही केलेलं दुर्वर्तन हे दुर्वर्तन आहे असं आम्हाला वाटत नाही तोपर्यंत माणूस करतोच. मी करतो हे बरोबर आहे असं जोपर्यंत त्याला वाटतं तोपर्यंत तो दुर्वर्तन करणार. पण जेव्हा त्याला वाटतं मी करतो हे चूक आहे, हे असं करता कामा नये, तर त्याचं वर्तन सुधारेल. आणि म्हणून आपल्याला ह्या सूत्राच्या बरोबर जो एक मोठा विषय आलाय, पुढचे विषय भरभर संपतील, पण हे सूत्र माझ्या कल्पनेप्रमाणे उद्याला संपून आपण पुढे जाऊ. आज हा विषय इथे थांबवू.